राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली। शिवतीर्थवर तिघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली। बैठकीत जाहीरनाम्याच्या संदर्भात चर्चा झाली, तर जाहीरनाम्यात ब्लू प्रिंट सादर करण्याची शक्यता आहे। सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीच्या नियोजनासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या वतीने साईनाथ दुर्गे आणि मनसेच्या वतीने संदीप देशपांडे यांच्यावर मोठे प्रचार दौरे आणि सभा आणि नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यात बैठक झाली। कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असं वक्तव्य केलं। मीरा भाईंदरसह 29 महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल असा विश्वास कृपाशंकर सिंह यांनी व्यक्त केला। उत्तर भारतीय नगरसेवक येणार, आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल असंही कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं। त्यानंतर आता वाद निर्माण झालाय। सचिन अहिर यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर टीका केली आहे, तर अनेक पक्षांतून सुद्धा यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। एक लक्षात ठेवा, पक्षाची भूमिका मी मगाशी जसं सांगितलं, भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगना दिले असतील असं मला वाटत नाही। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना। शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही। मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेबच ठरवणार आहेत। तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। त्याचा निर्णय महायुतीतले सगळे नेते बसून घेतील। बघा, मी सांगतो, वर्गात ना 60 मुलं असतात। मी काल पण उदाहरण दिला, 60 मुलं अभ्यास करत असतात। तो धब्बू असतो, तो पण बोलतो ना मी पहिलाच येणार। त्यातला हा उदाहरण आहे, ज्याच्याकडे स्वतःकडे काय स्वतःचं अस्तित्व नाही, तिकडनं फिरायचा। ईडीची नोटीस आली, पैसा कमव काँग्रेसमध्ये कमवला, ते पैसा राखण्यासाठी बीजेपीने त्याच्या पाठी लागले, तर ते आता बीजेपीमध्ये गेले। उद्या बीजेपीची सत्ता गेल्यानंतर दुसरा पक्ष आला आणि ते पाठी लागले तरी कृपाशंकर त्या पक्षात जाते। अशा लोकांनी बोलून म्हणजे बरोबर नाही। त्यांनी गप मिळाला चान्स, ते राहावा तिथे। जी काय प्रॉपर्टी एवढ्या वर्षात कमवली आहे ती राखून ठेवावी, त्याचा उपभोग घ्यावा। बाकीच्या वक्तव्यामध्ये त्यांनी जाऊ नये। काय नेते आहेत ना, विष पेलवण्याचं काम करतात। कृपाशंकर सिंह हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आम्ही जे सतत म्हणतोय की यांची जी 66 लोकांची पहिली यादी आली, त्यात 20 ते 21 लोक हे परप्रांतीय होते। पुढच्या यादीतही त्यांच्या तशाच प्रकारची लोक होती। यांना मुंबईमधला जो परप्रांतीयांचा नगरसेवकांचा टक्का आहे तो यांचा वाढवण्याचा प्रयत्न आहे आणि मग त्यातून महापौर पदावर दावा करणं आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणं हे यांचे सगळ्यांचे प्लॅनिंग आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। आणि आता तुम्ही बघता तर कशी हिंमत होते भारतीय जनता पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची, एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। आता उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणे करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे। पुढचे लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.